नमस्कार. कशा यंत्रणा चालू आहे बघा. जबरदस्त यंत्रणा चालू आहे का नाही. आहे बघा दगडाचा भाग. या दगडा खालचा एक प्लॉट आहे. आता एका ठिकाणी उठी राहिली लेवल करून त्या साईडला ट्रॅक्टर चालू आहे बघा लेवल करायला. ते प्लॉट जवळजवळ प्लॉट होता. ट्रॅक्टरवाला एक आठवडाभर नव्हतं, त्या मुलीचं ऑपरेशन होतं त्यामुळे आलं नव्हतं. आता हे लेवल जरा थोडे तासाभरात ह्याची लेवल सगळी होती. मग जिथं जी चढ राहिला आहे आता लेवल करून माती वाढल्यामुळे तिथं चढ राहिला आहे. करता येईल उठी कधी दिसत होतं म्हणून ती उकरून म्हणतं जागेवर सोड दगड साईडला टाक आणि मुरुम तसंच लेवल करून टाक. हे असाच प्लॉट आहे बघा. त्या दगडापासून बघा हे असा प्लॉट झाला आहे सगळा ओकेमध्ये इकडं ही. आणि ह्याच्यावरचा ह्या बांधायावरचा ही दुसरा वेगळा प्लॉट आहे. जवळजवळ म्हणजे ही प्लॉट होत झाला आहे बघा. थोडक्यात ही होत झाला. एक तासाभरात ह्या प्लॉटची फिनिशिंग ओके जबरदस्त होते. डायरेक्ट सिंगल पलटीनं नांगरायला चालू करायचं. बाकी काय तुमचं झालं जेवण. रात्री बघा 1:30ला आलो पण यातनं काय करायचं काम झालं सगळं. रात्री 10:30-11 तिथनं हल्लो आणि आलो 1:30 वाजता. सकाळी 7:30 वाजेपर्यंत झोपलो. उठलो आंघोळ केली मस्तपैकी गार पाण्यानं चिंबूरला आपलं मोटर चालू करून विहिरीची. आणि तो अंकिता शाळेचं टायमिंग झालं तिला सोडलो. शाळेत सोडली. मित्राच्या घरी गेलो तो अमोल भाऊच्या घरी. त्याचं जरा थोडं काम होतं. काम बिन त्यातलं झालं. आता आलो तोपर्यंत वाहनं आली. JCB आता आलं आहे आणलं आहे आता जाऊन JCB. आणि ट्रॅक्टर काय सकाळी झालं ट्रॅक्टर सकाळ धरणं झालं आहे. आपण कोणसुद्धा नव्हतं तिथे इथे लेवल करत होतं. कसं असतं माहिती आहे का कुठंतरी विश्वास ठेवला पाहिजे. वाहनवाल्यावर मी विश्वास ठेवला पाहिजे. लय जर सारखं त्यांच्या मागं लागलं मग ती करायची टायमिंग करते ती. त्यांना एकच सांगायचं काम टकाटक झालं पाहिजे आणि तुम्ही मग ती चुकारपणा करत नाही ती. आपण जर सारखंच त्यांच्या मागं लागलो हात धुवून उरका मग ते करत नाही. आणि हे उरकायचं काम नाही. हे कसं आहे 2 रुपये खर्चिक होते पण व्यवस्थित आपलं नियोजनबद्ध होते. ही प्लॉट झाला आहे वरचा बघा. राहिले अजून ओट्या कुठं राहिली त्या चाळायच्या त्या. स्कूटीवर आली बघा ह्या साईडला स्कूटी लावली आपली. चालू आहे बघा नियोजन असं चालू आहे. दगडं आता 1-2 महिने नुसती दगड येसत बसायची. रानच दगडाचं आहे आपलं बघा. हे रानाने सगळी दगड पडली ती बारीक ती. आता ही वरची ट्रॅक्टर ह्यानंच फळीन का करायची बांधाकडे लावायची. आणि जी आता नांगराय चालू केलं का त्यातनं काय करायचं जी दगड निघतोय ती साईडला काढायचा. तासातनं बाहेर काढायचं मग ते आपलं निवाण. आणि ही बांध पिढी माझे आयुष्य गेलं माझ्या लेकरांचं गेलं तरी ही बांध हालत नाही. तर पिढी बांधच तसा म्हणजे व्यवस्थित डोक्यानं करून घेतलाय बघा. एकदम डोक्या पद्धतीनं. कुठं आरवा चाक नाही काय नाही. तंत मोठ्या दगडाचा बांधाय पर व्यवस्थित घातला या. कमी जास्त कुठं सुद्धा केलेलं नाही. आता ही 1-2 दगड खाली डासाळलं की तेवढं वर आता JCBनं वर ठेवायचं. कसं तासून काढलं उकरून जवळजवळ ह्या मांडिया लेवलनं वरनं खालच्या साईडनं उकारलं. तेवढा प्लॉट खाली बसला या. मी रान असं वरगळतीचं होतं ते मग जागोजाग सगळं लेवल बघून सगळं ओके काम करून घेतलं या. चला यंत्रणा आपली अशी. भिजायला पण कसं आहे लय पण खाली खडकाला पेडवायचं नाही. मुरुम जरी निघाला तरी मुरमाची 1-2 वर्षात माती होती मळी बिळी घालून. पण कसं आहे रानं भिजायला व्यवस्थित झाली पाहिजे ती. काढ पूर्ण खाली आता लागले तर उठ्या काढत. मोठ्या दबाव मायला
कवा त्याचा मायंदाळा उठवतो मला सांगतो. रान त्यात भिजलेलं नाही हो. रान भिजलेलं असलं म्हणजे कसं होतं, रान भिजलं म्हणजे रान निकालतं सगळं. बरं रान आता भिजलेलं नाही बघा. आता थोडा वायसा आलाय, नुसतं फपडा नुसता बसलाय चिरी चिरी चिरी. मोठा पाऊसच नाव घेणं झाला या. मोठा जर पाऊस असता ना, दुरळा झाला असता, तो मोठा पाऊसच घेणं झाला. मोठ्या मस्त रान मस्त चांगला आहे, दलप निघते. त्याला कसं आहे, पाऊस पाहिजे होतं, भिजाक पाऊस एक असता ना, एक नंबर झाला असतं. बरं रान कसं कसं केलं निलेश भाऊन तुमच्या सांगा मला कमेंटमध्ये. पैसा मस्त अफाट पैसा गेला, लय पैसे गेलं. जाऊ द्या, पैसा आपणच कमवणार आहे, आपणच घालवणार. पण आपण काय वायफट घालवते हो. आपण काय सोपाऱ्या खातोय का, दारू पितोय, गांजा उडतोय का, कसली इमल खातोय का, मावा खातोय, काय खातोय सांगा. आपण वायफट काय घालवत नाही, बरोबर आहे नाही सांगा. चांगल्या कामासाठीच काळ्या आईमध्ये पैसे घातले तर कधी आपलं वायफट जात नाहीत, कधीच वायफट जात नाहीत. आपण चांगल्या कामासाठी घालतो. ही पिढीन पिढी ही पैसा आपला हिथंच राहणार आहे. काळे आहे आणि काळे आपल्याला मस्त साथ देते, काय अडचण नाही भरपूर. पण रान कसं लेवल भिजाय कसं टाकाटाक झालं सांगा मला. काम चोख पाहिजे आपल्याला. पैसा जाऊ द्या हो, पैसे काय असं किती नोटा येतेल्या किती जातेल्या घरात ठेवून का त्याला काय ढेप लावायचे काय. पैसा होईल चांगल्या कामासाठी उपयोग आला पाहिजे आणि पैसा कमवला पण पाहिजे, बरोबर आहे का. ट्रॅक्टर चालू आहे बघा, ट्रॅक्टरवाली पण व्यवस्थित लेवल चालू आहे. ट्रॅक्टरवाली पण सगळं आज ही प्लॉट ओके होती बघा. मागं माझं काम झालं असतं, पण बाणगड काय झाली, ट्रॅक्टरवाला नसल्यामुळं सगळा राडा 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 होत गेला. ट्रॅक्टरवाला आहे तर सगळं आहे. आणि शेतात ही कसला कांदा आहे, बहुतेक ही साफाचा कांदा आहे. कोणा नवी जुन्या काळातली माणसं म्हणत होती बघा, ही कांदा पडला आहे कसं. ते कशाचा कांदा आहे मला सांगा. ही असल्या रानात ह्या कांदा आहे तर मग ही कांदा कशा जायचं. ही पांढरा कांदा आहे बघा आणि वर त्याला पात थोडी आहे आणि मुळ्या मोठ्या मोठ्या आहेत या. ही रानटी कांदा म्हणायचं का, ही पहिली माणसं म्हणायची ही सापाचा कांदा आहे. बरं काय माहीत आहे या कसं जागा कसा लावलेली. ही पिढीन पिढी हलेल का बांध सांगा. अहो किती बी मोठा बांध पाऊस येऊ दे की अजिबात हलणार नाही. पिढीने पिढी येऊ दे. त्या बांध नसता असा एक नंबर तगडाव दगड ठेवून व्यवस्थित रचला या. पिढीने पिढी बांध हलणार नाही. तुम्ही पण कामं करताना असंच काम टकाटक झालं पाहिजे तुमचं सुद्धा. आणि तुमच्याकडे अशी कामं होती का सांगा मला कमेंट करून. चला बाय बाय.